निलेश इंगवळे पुणे विभागातील एक नामवंत गोलंदाज आज मैदानावरती गोलंदाजीसाठी येताना आपण पाहतोय। आज आपण पाहिलं ना वेद वॉरियर्स वायशेत संघ आज एका बाजूला पुणेचे खेळाडू पाहायला मिळतील, दुसऱ्या बाजूला वायशेतचे जाणते खेळाडू असतील। आज मैदानावरती खेळत असताना आपण पाहतोय राहुल पेडणेकर पाहायला मिळणार आहे, धीरज शिळीमकर असणार आहे, पंकज शिळीमकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आज वायशेत संघ मैदानावरती चांगला खेळ करून दाखवण्यासाठी जगदोजहद सुद्धा करताना पाहायला मिळतोय। प्लेइंग 11 मध्ये आपण पाहिलं ना एका बाजूला निलेश इंगवले गोलंदाजीसाठी आलाय, स्वतः फलंदाजी गोलंदाजी या दोनही क्षेत्रांमध्ये उत्तम कार्यक्रम करतो, यासाठी ओळखला जाणारा पुणे विभागातील एक नामवंत गोलंदाज मैदानावरती सज्ज झालेला आपण पाहतोय। कुणाल खोंड हा सुद्धा एक पुणे विभागातील नामवंत खेळाडू आज मैदानावरती पाहायला मिळणार आहे। रणजित फराटे हा सुद्धा मैदानावरती आपण पाहणार आहोत। निलेश पिंजारी एक टेनिस क्रिकेट विश्वातील मोठं नाव मैदानावरती आपण पाहणार आहोत। विकास जाधव, ऋत्वी खरडे, रविकुमार साहू, आकाश झरे, किरण पवार ही एक साईड आपण पाहायला मिळतोय। बघा मैदानावरती प्रत्येक मॅच वरती वर्चस्व प्रस्थापित करण्याची लढाई आज मैदानावरती प्रत्येक संघ करण्यासाठी सज्ज झालेला आपण पाहतोय। यावेळचा चेंडू कमालीचा वेग पाहायला मिळालाय। फलंदाज ओमकार हरपाल यावेळेला मात्र बॅकफूट वरती आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण अचूक टप्पा यावेळेला साधला गेलाय। आज क्षेत्ररक्षकांची एनर्जी महत्त्वाची पाहायला मिळणार आहे। पद्मश्री शिल्पकार, जगविख्यात शिल्पकार अर्थात नानासाहेब करमरकर क्रीडांगण सासवणेमध्ये आपण सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत। वळीयत मैदानावरती ओमकार हरपाल शपलहून खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाज तितका चतुर चाणाक्य आपल्याला पाहायला मिळतोय। फलंदाज जितका सफल होतोय तितका चेंडू त्याच्या शरीरापासून दूर ठेवतोय, अवे फ्रॉम द बॉडी। ही गोलंदाजी मैदानावरती आज निलेश इंगवलेने करून दाखवलेली आपण पाहतोय। पहिले तीनही चेंडू आता मात्र आले डॉट, त्यात आणखीन एका चेंडूची भर, चौथा चेंडू आलाय डॉट। ना भूतो ना भविष्यतही ओमकार हरपाल सारख्या धडाडीच्या पॉवर प्ले स्पेशलिस्ट असणाऱ्या फलंदाजावरती मनोवैज्ञानिक दबाव आज पुणेकरांनी सासवण्याच्या या नगरीमध्ये करून दाखवलेला आपण पाहतोय। चांगला खेळ मैदानावरती सुमित डोंगरेच्या माध्यमातून एक संदेश कानमंत्र जरूर या ठिकाणी दिला गेला आणि तदनंतर मात्र मॅचला पुन्हा एकदा होईल सुरुवात। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल, आउटफील्ड सुपर फास्ट आहे। क्षेत्ररक्षकाचं करूयात कौतुक, ज्याने आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या पाहायला मिळत आहेत। कमालीचं क्षेत्ररक्षण मैदानावरती निलेश पिंजारीच्या माध्यमातून आपण पाहतोय 100% योगदान देण्याचा प्रयत्न आहे। बघा क्षेत्ररक्षण करत असताना आपण जे प्रेशर घेतो, अगदी त्याच वेळेला जी एनर्जी क्रिएट करतो, क्विक थ्रोज करतो, ती खऱ्या अर्थानं मैदानावरती फार महत्त्वाची आहे। साऊथ आफ्रिकन खेळाडू जॉन्टी रोड्स क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून त्याने बरेचसे पारितोषिक पटकावलीत। यावेळेला फुलटॉसमध्ये कन्वर्ट झालेला चेंडू मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात। षटक क्रमांक 1 समाप्त, धावफलकावरती केवळ नाममात्र 2 धावा आपण पाहतोय। सनशाईन सासवणे संघ यावेळेला मात्र फलंदाजीसाठी आलाय। ओमकार हरपालचे पहिले 6 चेंडू खेळलेले आपण जर पाहिले ना तर खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल गोलंदाज निलेश इंगवलेचं। ज्या पद्धतीची गोलंदाजी केली, ज्या लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी केली, ही नुसती खेळपट्टीवरती गोलंदाजी नव्हती तर फलंदाजाच्या मानसिकतेवरती केलेला हा प्रहार होता, हेच आपल्याला पाहायला मिळालं। व्हरायटी व्हेरिएशन याचा पुरेपूर समेळ आपण पाहिले। 6च्या 6 चेंडू आपण पाहिले ना, प्रत्येक चेंडूमध्ये काही ना काहीतरी वैविध्यता होती। कधी चेंडू अपस्टंपच्या दिशेने, कधी अपस्टंपच्या बाहेर, कधी चेंडूवरती बोटं फिरवली, कधी चेंडू आतल्या बाजूने टाकला, कधी शॉर्ट पिच चेंडू टाकला। अशा पद्धतीचं चित्र आज मैदानावरती आपण अनुभवतोय। आकाश, आपण पाहतोय दर्शन वाकडे यांचे जवळचे मित्र अर्थातच सहकारी पिंट्या नार्वेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं आम्ही अंश आश्लेषा चषक 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत करतो। तसेच निखिल धुमाळ हे सुद्धा त्यांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचंही आम्ही मनपूर्वक या ठिकाणी अंश आश्लेषा चषक 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत करतो। पिंट्या नार्वेकर, निखिल धुमाळ यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे आणि पुन्हा एकदा वळतो
कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपण ऐकताय आकाश मांजरेकर यांना. थँक्यू. संदीपजी जगे सर आपल्यासोबत जोडले गेलेत. आपण मैदानावरती पाहतोय गोलंदाजीचा एंड चेंज झालाय. आता मात्र सी एंड कडनं गोलंदाजी केली जाईल, जिथे विकास जाधव वाघोळी पुणे विभागातील हा गोलंदाज आज मैदानावरती सज्ज झालाय. षटक क्रमांक दुसरा हाताळणार. याचा अर्थ काय तर पॉवर प्लेचं षटक यावेळेला मैदानावरती आपण पाहतोय रिस्ट्रिक्शन्स या ठिकाणी थोडेसे का होईना शिथिल होतील, कारण 30 यार्डच्या घेऱ्याबाहेर आता मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहेत 2 क्षेत्ररक्षक. कमालीचा चेंडू, पहिला चेंडू फ्लाईट दिली आणि अगदी त्याच वेळेला फुलर लेन प्रकारचा चेंडू आहे. सुमित डोंगडे मैदानावरती पहिल्या चेंडूवरती थोड्या प्रमाणात का होईना स्ट्रगल करताना आपण पाहिला. बघा सुमितची एक खऱ्या अर्थानं कौतुक यासाठी मी करेन की नेहमी तो स्वतःला पहिले सेट करतो आणि तदनंतर गोलंदाजांवरती थेट कार्यक्रम करतो. मात्र अशा वेळेला विकास जाधवची गोलंदाजी वाघोळी पुणे विभागातील गोलंदाज कशी करतो हे बघणं गरजेचं आहे. यावेळेला मात्र फटका फसलाय. बराच कालावधी हवेत असेल, गॅपमध्ये फटका खेळला गेलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू बराच कालावधी हवेत आपण जरूर पाहिला, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला गेला आणि तदनंतर मात्र केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. अंश अश्लेष चषक 2024 एक अभूतपूर्व क्रिकेट सोहळा आज मैदानावरती आपण पाहतोय. सकाळच्या 17 पासूनच रसिक माया प्रेक्षकांनी या क्रिकेटच्या स्पर्धेला यूट्यूबच्या माध्यमातून आणि मैदानावरती सुद्धा गर्दी करताना पाहायला मिळत आहेत, कारण आपल्या ऑल इंडिया फॉर्मॅटमध्ये आपल्या महाराष्ट्रातील आवडते खेळाडू, देशातले आवडते खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी आज खऱ्या अर्थानं मैदानावरती प्रेक्षक पाहायला मिळणार आहेत. 3 धावा फलकावरती दुसरं षटक मैदानावरती प्रगती पथावरती ओमकार हरपाल याच्या फलंदाजीला सूर गवसणार का? यावेळेला मात्र पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. बिग ब्लो, महत्वपूर्ण फलंदाज यावेळेला ओमकार हरपाल. बॅक टू दी पॅव्हलियन. रवी कुमार साहूने पकडलेला कॅच आपल्या संघासाठी अगदी महत्त्वाचा होता. ओमकार हरपाल बाद होण्यामागचं कारण काय होतं तर पहिल्या षटकामध्ये खेळले गेलेले 5 डॉट चेंडू, त्यामुळे प्रेशर क्रिएट झालं गेलं आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय विकास जाधवने त्या विकेटवरती शिक्कामोर्तब केलं आणि तदनंतर मात्र टॉप शाईन सासवणी संघाला पहिला हादरा लागलाय, बिथरले गेलेत. सूरज पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आत आपण पाहतोय. टॉप शाईन संघाकडून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. वळीयट मैदानावरती जिथे सूरज पाटील आपण पाहतोय वाघिलवाडा विभागातील खेळाडू मैदानावरती सज्ज जरूर झालाय. एक युवा खेळाडू म्हणून त्याची टॉप शाईन संघामध्ये आज वर्णी लागले. सुमित डोंगडेचा हा संघ आपण पाहतोय. आज सुमित डोंगडेनी नवी मुंबई आणि अगदी त्याच वेळा पनवेल विभागातील खेळाडू घेऊन मैदानावरती जरूर आलाय. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न. मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. डीजे मास्टर, अविनाश जाधव पॅकर्स संघातील कोणत्याही प्रतिनिधीने खेळाडूने जरा आमच्याशी संपर्क साधायचा आहे. अविनाश जाधव पॅकर्स ज्या संघाने एंट्री केलेली आहे त्या संघातील खेळाडू प्रतिनिधी कोणीही आमच्याशी जरा संपर्क साधायचा आहे लवकरात लवकर. ओव्हर टू आकाश मांजरेकर. चेंजेस इन द स्ट्रॅटेजीमध्ये बदलाव करण्यात आला. यावेळेला मात्र सूरज पाटीलने मैदानावरती घमासान घातलेला आपण पाहतोय. हल्ला बोल, लगातारचा दुसरा चेंडू सीमारेषा पार, षटकार. बघा, क्रिकेट इज ऑल अबाउट प्रेझेन्स ऑफ माइंड, क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजी आपण नेहमी म्हणतो. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये ओमकार हरपालने सावध पवित्रा घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सावध पवित्रा त्याच्या अंगलटी आला आणि तदनंतर मात्र तो स्वस्तात बाद झाला. सूरज पाटील मैदानावरती आलाय. पहिल्याच 2 चेंडूंवरती षटकार ठोकलेत. आपल्याला कार्यक्रम करायला मैदानावरती पाठवलाय, तो मात्र त्याने चांगल्या पद्धतीने करून दाखवले.
यावेळेला मात्र कव्हरच्या डोक्यावरून कमालीचा फटका मैदानावरती मनगटाच्या साहाय्याने चेंडूला मात्र आपण पाहतो बॅटचा फ्लो ओपन केला, बॉटम हँडचा पुरेपूर वापर, चेंडू सीमारेषा पार, चौकार. मैदानाच्या आत आपण काय पाहिलं, दी सूरज पाटील शो मैदानावरती आपण पाहतोय. वाघोळीवाडा पनवेल या विभागातील खेळाडू 3 चेंडूंवरती 16 धावा केल्या आणि आपल्या संघाला पॉवर प्लेमध्ये सक्षम अशा ठिकाणी सन्मानजनक दिशेने वाटचाल सुद्धा करून देताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्या. शेअर मार्केटमध्ये एखाद्या शेअरचा भाव वाढावा ना अशा पद्धतीची परिस्थिती मैदानावरती उद्भवलेली आपण पाहतोय. 19 धावा, 1 फलंदाज बाद झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या मोर्चावरती अर्थातच निलेश हिंगवले आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाची रिस्ट्रिक्शन्स पूर्णपणे हटलेले आहेत. आपण पाहतो डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन असे क्षेत्ररक्षक 3 ऑनसाईडच्या दिशेने डीपमध्ये क्षेत्ररक्षण करतायत. अगदी त्याच वेळेला एक लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक, एक एक्स्ट्रा कव्हर, एक डीप पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण आहे, एक शॉर्ट फाईन लेग आहे, एक शॉर्ट थर्ड मॅन, एक गली क्षेत्ररक्षक मैदानावरती सजवलेला आपण पाहतोय. 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये आपण जर पाहिलं केवळ 3 क्षेत्ररक्षक, विकेट किपर आणि गोलंदाज सोडून आज मैदानावरती सजवण्यात आलेत. रणनीती साफ आहे, इथून मात्र विकेट घेण्याचा प्रयत्न केला जाईल. सुमित डोंगडे यावेळेला मात्र मोठा फटका खेळतोय, पॅरलल फटका, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, कॅच पकडण्याची संधी होती, प्रयत्न केले मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना स्वतःच्या शरीराचं संतुलन बिघडलं, चेंडू सीमारेषा पार, षटकार. आकाश पण या स्किलला आपल्याला दाद द्यावी लागेल, कारण ज्या प्रकारे याने सीमारेषेवरती कॅच पकडला होता, पाय आपण पाहिला ना की या ठिकाणी आहे सीमारेषा, त्याच्यावर खेळण्याचा प्रयत्न, एलबीडब्ल्यूचं जोरदार अपील करण्यात आलं. पंचांनी चेंडूची पिचिंग, चेंडूचं इम्पॅक्ट आणि चेंडू विकेटवरती हिट करतो की नाही या तीनही बाजू पडताळून पाहिल्या आणि तदनंतर मात्र पंचांनी नॉट आउटचा इशारा दिला. लेग बाय स्वरूपातील एक धावफलकावरती आपण पाहतोय. अर्थात ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज आधीच शफल झाला होता, चेंडू ऑफस्टमच्या दिशेने जरूर होता आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय 30 धावा दाफलकावरती एक फलंदाज बाद झालाय, तिथे एक फलंदाज बाद झालाय. तिसरं षटक मैदानावरती सूरज पाटील नावाचं वादळ मैदानावरती जरूर पाहतोय. निलेश 6 चेंडू, टॉप शाईन संघाची शाईन मात्र वाढवतोय आणि सासवणी संघाला कुठेतरी धावफलकावरती सन्मानजनक धावसंख्या उभारण्यासाठी मेहनत घेतोय, प्रयत्न घेतोय. षटक क्रमांक 3 समाप्त धावफलकावरती वळूयात, जिथे 36 ही धावसंख्या आपण पाहतोय. कमालीचा खेळ मैदानावरती 5 चेंडू 22 धावसंख्येवरती आपण पाहिलं ना तर सूरज पनवेल विभागातील हा खेळाडू आज मैदान गाजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज मैदानावरती आपण पाहिलं ना तर 6 चेंडूंमध्ये 11 धावसंख्येवरती खेळतोय जरूर. आहा, बॅटची लिडिंग एज आहे. पंकज यासाठी ओळखला जातो फिरकीचा जादूगार. विकेट खाली किरण पवार, कार्यक्रम केला गेला. कमालीचा चेंडू मैदानावरती, लेग ब्रेक प्रकारचा चेंडू, फलंदाज सुमित डोंगडे, बॅक टू दी पॅव्हलियन. आज पंकज चिळीमकरने मैदानावरती दाखवलेला आपण पाहतोय. काय कमालीचा चेंडू आहे. आकाश, मला ना आज महेश मकवानाची आठवण झाली, जर यासिन सर या मताशी सहमत असतील, कारण पंकज मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना खूप वेळ घेतला त्याने. म्हणजे पहिला चेंडू टाकायला जवळजवळ 2 मिनिटाचा वेळ अधिक घेतला त्याने. पॉईंटच्या खेळाडूला बॅकवर्ड पॉईंटला आणला, म्हणजे डीप पॉईंटला तो होता, तो मिड विकेटच्या खेळाडूला त्याने थोडा अजून वाईड एज केला. डीप स्क्वेअर लेग वाजल्या खेळाडूला त्याने बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उभा केला गेला आणि त्याच वेळेला बाकी सर्व खेळाडूंना अलर्ट केले. शॉर्ट फाईन लेगला अलर्ट केला. तिकडून धीरज गलीमधून म्हणतोय की शाबाश पंकज, वेल बोल्ड.
आणि पहिल्या चेंडूसाठी इतका वेळ घेऊन त्याने तो दाखवला होता की मी लेग ब्रेकसाठी सज्ज झालोय, पण समोर लेग ब्रेक टाकेन की ऑफ ब्रेक फक्त बघायचं आहे, आणि तिथे सुमित डोंगरे फसलाय. कमालीची गोलंदाजी मैदानावरती. अक्षय पाटील मोन्या मैदानावरती जरूर आलाय. मैदानावरती डायरेक्ट हिट किरणच्या माध्यमातून झालंय जरूर, मात्र फलंदाजाची बाट अर्थातच सूरज पाटील क्विक होता. रिस्पॉन्ड टाइम त्याचा कमालीचा पाहायला मिळाला. कौतुक करावं लागणारा इथून मात्र गोलंदाजीचं. टप्पा पडल्यानंतर हातभर चेंडू आत वळतोय आणि तदनंतर मात्र फलंदाज मैदानावरती बीट होताना आपल्याला पाहायला मिळालेत. कमालीचा खेळ मैदानावरती चालू आहे. पहिल्या 2 चेंडूंवरती एक फलंदाज बाद केलाय, एक धाव खर्च केली आहे. सांघिक धावसंख्या आपण जर पाहिलं ना तर 37च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. 37 ऑन स्कोरबोर्ड. पंकज मैदानावरती रुद्ररूप घेताना आता मात्र सूरज पाटीलने आपला ब्रँडेड फटका खेचलाय ऑन साइडच्या दिशेने, सीमारेषेच्या पलीकडे, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू. सूरज पाटीलच्या बॅटमधून निघालेला तडाकेबंद षटकार आपण पाहतोय. 6 चेंडूंमध्ये 28 धावसंख्येवरती खेळतोय. सांघिक धावसंख्या 43 वरती जाऊन पोहोचली आहे. डिसिप्लिन फलंदाजी काय असते ना, हे आज आपण सूरजकडनं पाहतोय. काही चेंडूंची वाट पाहतोय, काही चेंडूंची वाट लावतोय. चांगल्या पद्धतीने स्वतःवरती विश्वास दाखवला जातो. यावेळेला मात्र आधुनिकतेचा आविष्कार, कमालीचा फटका, स्वतःची जागा बनवली, खराब चेंडूला त्याची जागा दाखवली. फायनल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. बघा, सगळं काही चांगलं चालू आहे असं वाटत असतं ना, अगदी दुधात माशी पडावी ना, असंच काहीसं पंकज चिळीमकरच्या बाबतीत झालंय. पहिले 2 चेंडू इतके चांगले पडले ना की एका क्षणाला वाटलं होतं की टॉप शाईन संघ इथे धावांसाठी स्ट्रगल करेल की काय. मात्र त्या स्ट्रगलमधून एखादा बॉलिवूडचा चांगला ॲक्टर मिळावा ना, त्या पद्धतीने जबरदस्त फटकेबाजी मैदानावरती आता मात्र सूरज पाटीलने या ठिकाणी केलेली आपण पाहतोय. वाघोली वाडा पनवेल विभागातील हा खेळाडू आज मैदानावरती चमकतोय. कमबॅक केलं गेलं पंकजच्या माध्यमातून. यॉर्कर लेनची डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर काटा बदलला आणि तोच काटा फलंदाजाच्या जिवारी लागलाय. फलंदाज त्रिफळाचीत बाद. व्हरायटी व्हेरिएशन याचा पूर्णपणे समेळ. आपल्या गोलंदाजीची स्ट्रेंथ काय आहे तर लेगस्टम्पच्या बाहेरून चेंडूला पिचिंग करायची आणि तदनंतर मात्र त्याला लेग ब्रेक टाकायची, ही त्या अशा पद्धतीची गोलंदाजी होती. यावेळेला मात्र थोडं चेंडूचा वेग वाढवला आणि फलंदाजासाठी अर्थातच सूरजसाठी आपण जर पाहिलं ना तर या ठिकाणी सरप्राईज दिलं. सरप्राईजेस नेहमी इंटरेस्टिंग असतात, हेच आपण मैदानावरती अनुभवतोय. धावफलकावरती काय घडलंय तर धावफलक 50च्या उंबरड्यावरती अर्थात 49 ऑन स्कोरबोर्ड जिथे 3 फलंदाज बाद झाले. 14 षटक मैदानावरती प्रगती पथावरती. पंकज चिळीमकरचं करूयात कौतुक, ज्याने पुनश्च हरिओम म्हणत कमबॅक केलंय. मैदानाच्या आत आपण पाहिलं तर अर्थातच स्ट्राईक एंड वरती अक्षय म्हात्रे, अब्बू, दुसऱ्या बाजूला अक्षय पाटील, मोन्याने जर लगातार 3 चेंडूंवरती 3 षटकार खेचले तर मात्र अल्तमश पठाण कोर्लईकडनं 500 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. आपण जर पाहिलं ना, मोन्याचे फॅन फॉलोवर्स प्रचंड आहेत. रायगडमध्ये त्याला फॅन प्रचंड लाभलेत. त्याची कमाई आहे, त्यांनी तशा पद्धतीचा खेळ करून दाखवलाय. यावेळेला स्वेटशीट पद्धतीने फटका, महत्वपूर्ण फटका आलाय अबूच्या बॅटमधून. षटकार.
धावफलकावरती 55 धावा लागल्यात. षटकार क्रमांक 255 या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय बाळकृष्ण धरणे गुरुजी कमालीचं स्टॅटिस्टिशियनची भूमिका मैदानावरती निभवताना आपण पाहतोय. बघा यासिन सर, पारंपरिक क्रिकेट आपल्याला काय सांगतं की आपण मैदानावरती जा, स्वतः सेट व्हा आणि तदनंतर चेंडू चांगला टप्पा आपल्याला दिसायला लागला की मग फटकेबाजी करा. मात्र मैदानावरती काय घडलं, अबू आला पहिलाच फटका रिव्हर्स स्वीप पद्धतीने खेळतोय, आविष्कार मैदानावरती दाखवतोय. 21व्या शतकातील कशा पद्धतीने आपण फटकेबाजी करू शकतो याचं उत्तम उदाहरण मैदानावरती देताना आपण पाहतोय. सर 22 मिनिटं झाली दोन्ही पंचांना इथून आम्ही सांगू इच्छितो. 22 मिनिटं झाली 4 षटकामध्ये, त्यामुळे 20 मिनिटं एक्सीड झालेली आहेत. आपण डिसिप्लिन बद्दल बोलतो. क्रिकेट इज ऑल अबाउट डिसिप्लिन. जेंटलमॅनचा खेळ आहे जिथे वेळेला प्रचंड महत्त्व आहे. त्यामुळे एक क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या घेऱ्याच्या आत अतिरिक्त ठेवावा लागेल, कारण 20 मिनिटांच्या कालावधीमध्ये आपले 4 षटकं समाप्त झाले नाहीत याची आपण दखल घेऊयात. अर्थात पारितोषिक आपण पाहिलं ना तर अक्षय पाटील आणि अक्षय म्हात्रे दोघांना सुद्धा आहे. लगातारच्या 3 चेंडूंवरती 3 षटकार लगावले गेले. तर अल्तमश पठाण अर्थात कोरलईचे खऱ्या अर्थाने एक हरिहुन्नरी व्यक्तिमत्व त्यांच्याकडनं आहे. पारितोषिक असेल 500 रुपयांचं कॅश प्राईज. आकाश, सर्व क्रिकेट रसिकांसाठी खुश खबर असणार आहे की आपण 3 दिवस या ठिकाणी स्पर्धा पाहतोय. स्पर्धेचा आजचा 4था दिवस, अंतिम दिवस. भारतीय संघामध्ये ज्याची अर्थातच वर्णी लागावी अशा पद्धतीने मुंबई रणजी संघाचा जो अविर्भाज्य असा भाग झालेला आहे तो तनुष कोटियन थोड्याच वेळामध्ये या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. क्या बात आहे. आणि त्याच्या समवेत भारतीय संघाचे मॅनेजर, मुंबई संघाचे मॅनेजर म्हणून ज्यांनी भूमिका बजावली ते अनिल टिकरे सर सुद्धा त्याच्या समवेत उपस्थित असणार आहेत. सो इंडियन टीमला रिप्रेझेंट करण्याचं एक स्वप्न पाहणारे, एकाने टीम मॅनेजर म्हणून भूमिका बजावलेले अशी 2 व्यक्तिमत्व क्रिकेटशी जोडलेली म्हणजे तनुष कोटियन आणि अनिल टिकरे सर या व्यासपीठावरती उपस्थित राहणार आहेत. त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. पण ही प्रेक्षकांसाठी नक्कीच एक वेगळी पर्वणी असेल. निश्चित रूपाने आपण जर पाहिलं ना ही स्पर्धा अत्यंत रायगड विभागासाठी महाराष्ट्राच्या क्रिकेट पटलावरती फार महत्त्वाची आहे. आज आपण पाहिला तर ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटची ही मॅच मैदानावरती चालू आहे जिथे गोलंदाजीच्या मोर्चावरती रणजित फराटे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव जरूर आली आहे. धावफलकावरती अब तक 56 जिथे स्ट्राईक एंडवरती अबूच्या बॅटमधून कव्हरच्या दिशेने तडाखेबंद फटका लगावण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत फील्ड केली जाईल, फेक केली जाईल तोपर्यंत मात्र 1 धाव आली आहे. बघा शेवटचे 4 चेंडू येणं बाकी आहेत. आपण रसिक मायवा प्रेक्षक इकडनं मात्र वाट पाहतील की शेवटचे 4 चेंडूंवरती किती मोठे फटके येतील. एका बाजूला आपण पाहतोय तर सनशाईन सासवणे संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अर्थातच वेद वॉरियर्स. टॉप शाईन आज मैदानावरती कशी शाईन करतो हे बघणं गरजेचं. नजाकत भरा फटका. कोण म्हणतं मोन्या फक्त ताकदीचा वापर करतो, मोन्या नजाकत भरे सुद्धा फटके खेळतो. हेच मैदानावरती आपण पाहतोय. अप्परकट चेंडू सीमारेषा पार, चौकार. चौकार आलाय. बाउन्सर चेंडूसाठी तो तयार होता. मोन्याकडे असलेली हाईट त्याचा पुरेपूर वापर या ठिकाणी केलाय. 61 ऑन स्कोरबोर्ड. 5 षटकांमध्ये 70 धावसंख्या चांगली असू शकते हे टॉप शाईन संघाला माहिती आहे. आणि मग नाण्याच्या दुसऱ्या बाजूला वेद वॉरियर संघ प्रयत्न करतोय फटके वाचवण्यासाठी. मात्र मोन्या आहे तो मुमकिन है. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिडल ऑफ द बॅट मधून सुमधूर आवाज. चेंडू सीमारेषा पार, षटकार. बघा काही फटके रंजक असतात, काही फटके रमणीय असतात. हा फटका रमणीय होता. चेंडू आपण जर पाहिला ना ऑफस्टॉम्पच्या बाहेर टाकला गेला. त्या चेंडूची वाट पाहिली गेली. बॅटचा फ्लो अत्यंत फार चांगला पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये सायन्सचं सुद्धा तितकाच मोठं योगदान आहे. कितीच्या वेगाने बॅट फिरवावी, चेंडू कशा पद्धतीने असेल, कोणत्या दिशेने फिरवायची आहे, इथे मात्र फिजिक्सचा वापर सुद्धा केला जाणार आहे. कमालीची बॅटिंग मैदानावरती अक्षय पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय. 67 ऑन स्कोरबोर्ड. 3 फलंदाज बाद झालेत. 5वं षटक मैदानावरती रणजित फडतरेचा आपण पाहतोय. सरळ बॅटने लॉफ्टेड फटका, टोले जंग, बुलंदी, षटकार.
वरती कमालीची फटकेबाजी मोन्याने आपण पाहिलं ना तर चांगला खेळ करून दाखवलाय. ओव्हर द विकेट गोलंदाज रणजित वरती हल्लाबोल केला जातो. येणारा प्रत्येक चेंडू वरती मोठा फटका येतोय. दमदार, दर्शनीय, दिमागदार चौकार. ने सुद्धा सांगितलंय कारभारी दमानं, कारण पहिल्या इनिंगची झाली आहे समाप्ती. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस निर्धारित 5 षटकांमध्ये आपण पाहतोय 77 धावा झाल्यात. विजयासाठी 78 धावांचं लक्ष, 6 चेंडू 21 धावा. मोन्याने गरजेची पूर्तता केली. योग्य वेळेला योग्य फटका आला आणि तदनंतर मात्र टॉप शाईन संघाला टॉपवरती नेण्यासाठी प्रयत्नशील राहिलेला आपण पाहतोय. व्हेरी वेल डन. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला जिथे उत्तरार्धाच्या खेळामध्ये किरण पवार अँड टीम कशा पद्धतीने खेळ प्रदर्शित करते हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं असणार आहे. एक अद्भुत अशा पद्धतीची क्रिकेटची स्पर्धा आज मैदानावरती येऊन पोहोचलेली आपण पाहतोय. जिथे अर्थात पुणे विभागातील खेळाडू आज मैदानावरती कसा खेळ करून दाखवत आहेत हे बघणं गरजेचं. किरण पवार आपण पाहिलं सावळे पनवेल विभागातील हा खेळाडू आहे. त्याच्या समवेत इतरत्र वायशेत अलिबाग विभागातील खेळाडू आणि त्याला साथ देतील पुणे विभागातील खेळाडू. कसा हा खेळ रंगणार पाहणार आहोत उत्तरार्धाच्या खेळाला. तत्पूर्वी वळूयात संदीपजी जगेसर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद आकाश. नाणेफेकीसाठी आमंत्रित करतो अविनाश जाधव, मनसेचे अर्थातच डॅशिंग नेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणार ते म्हणजेच अविनाश जाधव आणि त्यांचाच हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अविनाश जाधव पॅकर्स आणि माणकेश्वर. अविनाश जाधव पॅकर्स आणि माणकेश्वर कोळगाव संघाच्या कर्णधारांना विनंती असेल चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. पहिल्या हाफमध्ये हा आपल्याला टॉस करायचा होता. तर माणकेश्वर कोळगाव संघाचा कर्णधार अच्छा माणकेश्वर कोळगाव संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. मी अविनाश जाधव पॅकर संघाच्या कर्णधाराला या ठिकाणी आमंत्रित करतो. अविनाश जाधव पॅकर्स विरुद्ध माणकेश्वर कोळगाव हा आपल्याला दुसरा ऑल इंडिया ओपन हाफचा सामना पाहायला मिळेल. अर्थात पहिला सामना आपण पाहिला. चला सलामीची जोडी मैदानात पाठवा. वेळ दबायचा नाही. दोन्ही संघांना विनंती असेल. वेद वॉरियर संघाने लगेचच सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. अविनाश जाधव पॅकर्स हा संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला माणकेश्वर कोळगाव. हे दोन्ही 5 षटकांचा सामना खेळणार आहेत. आज ऑल इंडिया ओपनचा लॉट जेव्हा मैदानामध्ये आहे 32 संघ या स्पर्धेमध्ये अंश पाहायला. हॅलो दर्शन वाकडे यांना मी विनंती करतो की टॉससाठी आपण आपल्या पाहुण्यांना घेऊन यायचं आहे. अविनाश जाधव पॅकर्स म्हणजेच मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डॅशिंग नेते अविनाशजी जाधव. आपण सर्वजण त्यांना पाहतो. खऱ्या अर्थानं राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील आणि किंबहुना मराठी माणसासाठी हक्काचं एक नाव म्हणजेच अविनाश जाधव आणि त्यांनी या ठिकाणी पुरस्कृत केलेला अविनाश जाधव पॅकर संघ. आमचे सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेत. पिंट्या नार्वेकर उपस्थित आहेत. निखिल धुमाळ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दोन्ही संघाचे कर्णधार सुद्धा उपस्थित आहेत. टॉस होतोय. निखिल धुमाळ यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. कोण बोलते? ओके. निखिल म्हणालाय हेड आणि निर्णय आहे टेल. ओके. अविनाश जाधव पॅकर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय असेल? गोलंदाजी करू आम्ही. ओके. विश यू ऑल द बेस्ट. मी अधिक वेळ घेणार नाहीये कारण तिथे सामन्याला सुरुवात होते. प्लेइंग 11ची यादी. यासिन सर मी फक्त 1 मिनिट तुमचा घेतो. व्यासपीठावरती उपस्थित झालेले पिंट्या नार्वेकर यांचा या ठिकाणी आम्ही यथोचित मानसन्मान करू इच्छितोय. मी दर्शन वाकडे यांना विनंती करतो की आपण पिंट्या नार्वेकर यांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान आणि स्वागत करायचं आहे. दर्शन वाकडे यांच्या वतीने आयोजित अर्थात श्री अमृतदादा आयोजित आपण या स्पर्धेचं नाव दिले आणि स्पर्धेचे मुख्य आयोजक दर्शन वाकडे या ठिकाणी ही स्पर्धेमध्ये उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचं स्वागत करतायत. निखिल धुमाळ यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय.
मनपूर्वक धन्यवाद पिंट्या नार्वेकर, मनपूर्वक धन्यवाद निखिल धुमाळ. आणि वळतोय पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये, जिथे आपण आवाज ऐकणार आहात आता यासिन मर्चंट यांचा. धन्यवाद संदीप. आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर. देखिए दोस्तों, अबू ने गेंदबाजों के ऊपर काबू रखा और मोनिया बहुत ही खूबसूरत यानी सोने के जैसा वो खेला है और एक बहुत ही शानदार यहाँ पे टारगेट हम सब के सामने 78 रन जीतने के लिए 30 गेंदों में अर्थात 5 ओवर का ये मुकाबला होगा. पहला ओवर लेके आए हैं अक्षय पाटिल अर्थात मोनिया. ओहो, ये देखिए कुणाल खोन के बल्ले से आता हुआ ये स्लीपिंग स्ट्रोक, शानदार लाजवाब झन्नाटेदार ये छक्का. दोस्तों, इन जो खिलाड़ियों के लोग जो दीवाने होते हैं, जो इन्हें प्यार करते हैं, अपने सर आंखों पे बिठा लेते हैं. वो क्यों? क्योंकि देखिए अनोखा स्ट्रोक, अंदाज देखिए उनका, और इसी वजह से ये लीजिए फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक खेला है. कैच टपकने का मौका बिल्कुल नहीं है, हाथ और जंप जरूर लगाई थी, मगर फिर से एक बार गेंद दर्शक दीर्घा में बैक टू बैक आता हुआ ये दूसरा सिक्सर कुणाल खोन के बल्ले से. देखिए दोस्तों, शेक्सपियर ने कहा है कि नाम में क्या रखा है, और कुछ हद तक ये सही भी है, कुछ हद तक गलत भी कह सकते हैं, क्योंकि रॉस टेलर आपने ये नाम सुना होगा मगर वो टेलर नहीं है. जेसी राइडर आपने सुना होगा मगर वो राइडर भी नहीं थे. और यहाँ पे कुणाल खोन, कमाल की बल्लेबाजी, शानदार शुरुआत, जिस शुरुआत की जरूरत थी बल्लेबाजी करने वाली टीम को. जी हाँ, इस मतलब हवा के रास्ते से खेलना चाहते थे मगर सूरज पाटिल वहां पे तैनात. बहुत ही बढ़िया कैच शॉर्ट कवर की दिशा में, और इसी के साथ शॉर्ट बट स्वीट पारी यहां पे खेलते हुए कुणाल खोन मैदान से बाहर जाएंगे. ये पहला झटका लगता हुआ. धन्यवाद डीजे मास्टर. देखिए आपके स्क्रीन पर आपने देखा होगा कि किस तरह से मोनिया ने यहाँ पे वापसी दिलाई है अपने टीम के लिए. फुलर लेन थी, उसके बाद टप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ जा रही थी, उसे कवर के ऊपर से उड़ाने की कोशिश थी कुणाल खोन की, क्योंकि 30 गज का दायरा वहाँ पे मौजूद था, मगर फंस गए. गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया और शॉर्ट कवर की दिशा में सूरज पाटिल बहुत ही बढ़िया वहाँ पे फील्डिंग करते हुए नजर आए, और इसी के साथ ये पहला झटका लग चुका है. 5 ओवर का ये मुकाबला है, 78 रनों की जरूरत है जीतने के लिए. 13 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर. कुणाल खोन ऐसा लग रहे थे कि उन्होंने आते ही 30 गज का दायरा था, उसका फायदा उठाना है. इसी मानसिकता के साथ और इसी जज्बे के साथ वहां पे बल्लेबाजी करते हुए हमें नजर आए, मगर वो ज़्यादा देर तक यहाँ पे बल्लेबाजी करने में नाकाम रहे. जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार हवा में गेंद है, लॉफ किया था उसे कवर के ऊपर से, मगर डीप कवर में फील्डर तैनात अबू के रूप में. अबू फिर से एक बार उस गेंद के ऊपर काबू करते हुए नजर आए, और इसे 1 रन के साथ रनों की संख्या में धीरे धीरे बढ़ोतरी होती हुई 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर. पहले ओवर की समाप्ति के बाद मैं फिर से एक बार जो हमसे जुड़े हुए हैं यूट्यूब के ज़रिए से tenniscricket.in के माध्यम से जो भी क्रिकेट के रसिक, क्रिकेट के प्रेमी इस टूर्नामेंट को, इस प्रतियोगिता को देख रहे हैं, उनकी जानकारी के लिए मैं बताता चलूं, ये मैच 5 ओवर का होगा, 5 ओवर का है, और जीतने के लिए 78 रनों की जरूरत. पहले ओवर की समाप्ति होने के बाद यहाँ पे 14 रन जुटा लिए हैं, यानी ये मैच समांतर रूप से धीरे धीरे आगे की तरफ चलेगा, आगे की तरफ जाएगा, इसमें कोई शक नहीं है, क्योंकि ऑल इंडिया ओपन लॉर्ड्स आज हम यहाँ पे देखने वाले हैं और यहाँ पे खिलाने वाले हैं. कोई भी खिलाड़ी पूरे भारतवर्ष से
इस प्रतियोगिता में शिरकत कर सकता है और अपने जौहर, अपने बल्लेबाजी का जो एक ऊंचा मकाम है वो यहाँ पे दिखा सकता है। और इसलिए कौन से खिलाड़ी कौन से टीम में खेलेंगे ये थोड़ा सा सस्पेंस ज़रूर बना हुआ है, क्योंकि कल तक हम भी नहीं जानते थे, क्योंकि कोई बताना नहीं चाहता है कि हमारे टीम में कौन से खिलाड़ी आने वाले हैं। वो गुप्त रखना चाहते हैं, क्योंकि आजकल यूट्यूब का ज़माना है। आजकल हम देख सकते हैं कि बहुत सारे ये होशियार खिलाड़ी है, सारा अभ्यास अध्ययन करके मैदान में आते हैं कि कौन से गेंदबाज किस तरह की गेंदबाजी करते हैं, कौन से गेंदबाज में कितने वेरिएशन है और किस बल्लेबाज के स्ट्रॉन्ग पॉइंट्स है, इसका स्टडी किया जाता है। इसी बीच नए गेंदबाज आए हैं, सुमित पत्रे, मैन फ्रॉम थल, अलीबाग, राइट आर्म ओवर द विकेट। पहली गेंद ऑप्शन के बाहर ललचाया था, कवर के ऊपर से फिर से एक बार उड़ाने की कोशिश में चूक गए थे। गेंद हालांकि बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी थी, मगर तकदीर वाले रहे कि वहां पे कोई फील्डर मौजूद नहीं था। बहुत देर तक हवा में गेंद थी, मगर शॉर्ट कवर के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते, फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 2 रन लेने का, एक ही रन लेने का। 1 रन यहाँ पे मुकम्मल कर लिया है बल्लेबाज ने। किरण पवार और नीलेश हिंगौले, ये 2 बल्लेबाज मैदान में नजर आ रहे हैं। किरण एक गेंद पर 1 रन बनाकर खेल रहे हैं। स्ट्राइकिंग गेंद पर किरण को यहाँ पे अपनी पावर दिखानी होगी और जीतने के लिए उम्मीद की किरण यहाँ पे पैदा करनी होगी, क्योंकि उनकी टीम थोड़ी सी संकट में है। 78 रन बनाना 5 ओवर में इतना आसान नहीं है, मुश्किल ज़रूर है मगर नामुमकिन नहीं है, क्योंकि किरण है तो मुमकिन है। किरण ऐसे ऐसे मैच खेले हैं, ऐसे ऐसे टूर्नामेंट में उन्होंने शिरकत किया है कि पूरे भारतवर्ष में सबसे चहीता खिलाड़ी वो बन चुके हैं। जी हाँ, इसमें तब आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद जाने दिया उसे, ये समझते हुए कि ये वाइड हो सकती है, मगर अंपायर विनोद पाटिल ने देखा, परखा और कहा कि ये फेयर डिलीवरी होगी। 15 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर सुमित पत्रे गेंदबाजी के मार्क पर। स्ट्राइकिंग गेंद पर बल्लेबाज किरण पवार। किरण पवार हेमंत बनियाल जी की टीम में खेला करते हैं, अक्सर दिल्ली धमाका या कोलकाता की टीम से खेला करते हैं। रायगढ़ के एकमात्र वो खिलाड़ी है जो ऑल इंडिया ओपन टीम में कोलकाता या दिल्ली धमाका में खेलते रहते हैं, क्योंकि बहुत ज़बरदस्त उन्हें डिमांड है। किरण पवार 3 रन पर पहुंचे हैं, 4 गेंदों का उन्होंने सामना किया, मगर उसी बीच सुमित पत्रे के क्या कहने, इस गेंदबाज ने, इस खिलाड़ी ने, इस शांत और संयमी खिलाड़ी ने हम सभी को बहुत प्रभावित किया है। जी हाँ, इस मर्तबा मिड ऑफ के ऊपर से खेला है, लॉन्ग ऑन खाली है, 1 बाउंस जाएंगी, फिर से एक बार गेंद हुई 4 रन के लिए। सूरज खांबे यांनी झेल टिपलेला आहे मैदानाच्या बाहेर। आयवा कॅच, तर विनंती असेल त्यांना की आपलं पारितोषिक घेण्यासाठी आपण व्यासपीठाकडे यायचं आहे। जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर फिर से एक बार ललचाया। इसके पहले किरण थोड़ा सा उनका अंदाज़ा गलत हुआ था, वो सोचते थे कि वो वाइड हो सकती है, मगर इस मर्तबा देखिए फिर से एक बार उसी तरह से न हो, इसी वजह से बाहर जाने वाली गेंद को ज़बरदस्ती उन्होंने खेला था, मगर गेंद सीधा मिड ऑन क्षेत्र रक्षक के हाथों में जाती हुई दिखाई दी। देखते देखते यहाँ पे 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 21 रन। पहले ओवर में 14 रन, दूसरे ओवर में 7 रन और 21 रन ये काफ़ी नहीं होंगे। हालांकि 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद था, उसके बावजूद इस तरह की यहाँ पे गेंदबाजी देखने को मिली। ये सही मायनों में गेंदबाजी करने वाली टीम की कामयाबी मैं कहूँगा, क्योंकि अब 3 ओवर बचे हैं और बचे हुए 3 ओवर में अर्थात 18 गेंदों में जीतने के लिए 57 रनों की ज़रूरत। बल्लेबाजी करने वाली टीम है वेद वॉरियर्स वायशेत बनाम गेंदबाजी करने वाली टीम टॉप शाइन सासवने। इस बीच नए गेंदबाज आए हैं मोनू यादव। मोनू यादव मुंबई से बिलोंग करते हैं। आज फिर से एक बार उनकी गेंदबाजी का करिश्मा हमें देखने को मिलेगा। नवजीवन दिगोड़ी
यशवंतदेव सासवणे, फुलाईदेवी सासवणे आणि टायगर लेन सासवणे या सर्व संघांच्या सर्व खेळाडूंना आपल्या गेटवरती उभं राहायचं आहे, एकत्र जमायचं आहे. सोनू यादव बाएं हाथ से गेंदबाजी करते हैं, बाएं हाथ से राउंड विकेट यहां पे उन्होंने शुरुआत की है, मगर ऑफ स्टंप के बहुत ज़्यादा बाहर वाइड यॉर्कर करने का प्रयास था, मगर लाइन एंड लेन से भटक गए और इसी वजह से अंपायर जी ने इसे वाइड करार दिया है. वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे बढ़ेगा. 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. फिर से एक बार मोनू यादव, जी हाँ, लोअर फुल टॉस गेंद थी, उसे सीधे बल्ले से खेला था, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया है और दो खिलाड़ियों के बीच में से गेंद निकल गई. डीप थर्ड मैन सीमा रेखा के बाहर 4 रन मिलेंगे. बल्लेबाज नीलेश हिंगावले स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाजी कर रहे हैं. एक चौके के सहायता से उनका अब यहाँ पे आत्मविश्वास बढ़ता हुआ. ये देखिए, आम तो आम और गुठलियों के दाम, सोने पे सुहागा बल्लेबाजों के लिए. 5 रन मिलेंगे. ये पहला पंजा आता हुआ इस प्रतियोगिता के अंतिम दिन का. निलेश हिंगवले ने बिंबवले की हा सामना आपण जिंकू शकतो. 31 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. हिंगवले ऑन अ फायर. क्या कमाल की बल्लेबाजी हो रही है निलेश. ओहो, इसमें तब ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद, एंगल क्रिएट करने का प्रयास मोनू यादव का, और ये काफी सराहना लायक मैं कहूंगा, क्योंकि बल्लेबाजों को अगर रोकना है तो किस तरह से यहाँ पे गेंदबाजी करने की जरूरत है वो वक्त रहते हुए समझ लिया है गेंदबाज मोनू यादव ने, क्योंकि बैक टू बैक 2 चौके हैं अब नीलेश के बल्ले से हमने देखे थे. जी हाँ, इसमें तब रिवर्स खेलने पर मजबूर कर दिया था, और हालांकि गेंद शरीर से टकराई थी. लेग बाय के रूप में 1 रन मिलेगा. शरीर से टकराने के बाद गेंद वहीं पे लुढ़कती हुई नजर आई. विकेट कीपर मोनिया जब तक उस गेंद तक पहुंचते तब तक दोनों भी बल्लेबाजों ने आंखों आंखों में इशारा किया और पलक झपकते ही रन चुरा लिया. 1-1 रन की इतना कीमती है. ये बड़े खिलाड़ी है, और बड़े मैच के बड़े खिलाड़ी क्यों है, क्योंकि 1-1 रन का मोल वो जानते हैं. जी हाँ, इसमें तब फुल टॉस गेंद थी, उसे बहुत ही खूबसूरती के साथ खेला है. डीप कवर में फील्डर तैनात थे, मगर ये गेंद बहुत ही चंचल होती है. इस गेंद में बाउंस होता है, टप्पा खाने के बाद सर के ऊपर से गेंद सीमा रेखा को चीरती हुई 4 रन के लिए. अपना पावर दिखाते हुए और उम्मीद की किरण जगाते हुए किरण पवार 36 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 36 लॉस ऑफ 1 विकेट. ये तीसरा ओवर प्रगति पर, ये इस ओवर में ये तीसरा चौका हमें देखने को मिला है. मोनू यादव के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव डालने की कोशिश की है. मनोवैज्ञानिक दबाव तो डालना ही होगा क्योंकि मैच जीतना है. आहा, ये बहुत रेयर देखने को मिलता है, मगर ये भी कला है किरण में. फिर से एक बार किरण के बल्ले से बैक टू बैक दूसरा चौका. तो क्रिकेट की खुशी क्या होती है, क्रिकेट का आनंद क्या होता है, क्रिकेट में लुप्त क्या होता है, ये क्रिकेट को खेलने वाले और क्रिकेट को देखने वाले और क्रिकेट का जुनून जिनके सर पर हमेशा बोलता है वही समझते हैं. यहाँ पे ये जो चौके आ रहे हैं, खुशी का ठिकाना नहीं है उनके खेमे में. जी हाँ, इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को मिड विकेट की दिशा में खेलने की कोशिश कर रहे थे. जबरदस्ती लपेटना चाहते थे, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया, गेंद विकेट कीपर के हाथों में, और इसी के साथ अंतिम गेंद यहां पे बिंदी आती हुई. देखते देखते 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 40 रन. अब 12 गेंदें बची है और जीतने के लिए 38 रनों की जरूरत, यानी हर ओवर में 19 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं. ये आसान बिल्कुल नहीं है.
क्योंकि 19 रन हर ओवर में बनाने हैं तो कम से कम हर ओवर में 2 बड़े स्ट्रोक चाहिए, यानी कुल मिला के 4 से 5 बड़े स्ट्रोक 12 गेंदों में अगर आते हैं तो ये मैच जीता जा सकता है। ये सिंपल कैलकुलेशन है, आप सभी जानते होंगे, मगर ये मैच कमाल का होता हुआ। देखिए कल बहुत ज़्यादा हवा थी, मगर आज हवा भी यहाँ पे थोड़ी सी कम होती हुई दिखाई दे रही है। हवा का फ्लो चेंज हो चुका है, हवा का रुख यहाँ पे बदल चुका है, क्योंकि पहले दिन पूरब से लेके पश्चिम तक ये हवा चल रही थी, मगर अब देखिए हवा पूरी तरीके से उत्तर से दक्षिण की तरफ यहाँ पे बह रही है, और इसी वजह से हालांकि दोनों एंड से बल्लेबाजी हो रही है, इसी वजह से ना यहाँ पे राइट हैंडेड बल्लेबाजों के लिए एडवांटेज है, ना बाएं हाथ के बल्लेबाजों के लिए। इसी बीच जो कि बहुत ही इम्पोर्टेंट, बहुत ही अहम ओवर है, क्योंकि ये निर्णायक ओवर मैं कहूँगा, इसी ओवर में हमें पता चलेगा कि ये मैच बल्लेबाजी करने वाली टीम वेद वॉरियर्स जीत रही है या नहीं जीत रही है। क्योंकि इस ओवर में अगर 20-22 रन आ गए तो मैच अंतिम ओवर में चला जाएगा, जो एक बहुत ही ज़बरदस्त वजन पड़ चुका है, एक प्रेशर पड़ चुका है बल्लेबाजों के ऊपर, वो थोड़ा सा रिलीज होगा और आत्मविश्वास उनका आसमान की बुलंदी पर होगा, और इसी वजह से इसी ओवर में टारगेट करना होगा, ये बल्लेबाज जानते हैं। सुमित पत्रे को इसीलिए तो यहाँ पे दावत दी है, दूसरा ओवर लेके आए हैं अपना निजी। ये खासियत है इस खिलाड़ी की, बहुत कम उम्र से उन्होंने खेलना शुरुआत किया है। आज उनके पास तकरीबन 8 से 9 सालों का एक्सपीरियंस हो चुका है। बड़े बड़े प्लेटफॉर्म पर उन्होंने अपने आप को प्रदर्शित किया है, परफॉर्म किया है। प्रहार चषक गोरेगांव में जो होता है, उसी के साथ रतन बुआ ट्रॉफी जो डोंबिवली में होती है वहाँ पे भी उन्होंने खेला है, उसी के साथ चैंपियन ट्रॉफी में भी खेला है, और इसी वजह से बड़े बड़े प्लेयर की मानसिकता की क्या होती है, किस तरह से वो बल्लेबाजी करते हैं, उसका एक्सपीरियंस ज़रूर उनके पास है। जी हाँ, इस मतलब हवा में गेंद थी और वहाँ पे फील्डर भी मौजूद थे, मगर देखा कि ये कैच तक हम नहीं पहुँच सकते, तो यहाँ पे चौका बचाना उन्होंने मुनासिब समझा है। तजुर्बे की बात होती है दोस्तों, क्योंकि तजुर्बा जो होता है वो आप कहीं पे भी खरीद नहीं सकते। तजुर्बा आपको अपने मेहनत से और उसी के साथ वक्त गुजारते हुए ही ले सकते हो, और इसी वजह से सुमेद पत्रे भी घातक हो चुके हैं। जी हाँ, इस मरतबा देखिए हवा में खेलने पर मजबूर तो किया है, मगर 1 रन के अलावा बिल्कुल रन यहाँ पे खर्च नहीं होगी। किस तरह से लाइन एंड लेन पर कंट्रोल किया जाता है, किस तरह से बल्लेबाजों को परखते हुए गेंदबाजी की जाती है, उसका उत्तम एग्जाम्पल यहाँ पे सेट करते हुए सुमेद पत्रे ने अब तक 1.3 ओवर यहाँ पे किए हैं, मगर मात्र 10 रन खर्च किए हैं, यानी 9 गेंदों में सिर्फ 10 रन खर्च किए हैं सुमेद पत्रे ने। इस मरतबा फुल टॉस गेंद को बनाकर ऑफ स्टंप के बाहर वाली फुल टॉस थी, मगर उसे लपेटा है और गेंद को खेला है डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। डीजे मास्टर कृपाल। सर 1 मिनिट फक्त सामना थांबवायचा आहे, स्टॉपवॉच सुद्धा करतो आम्ही, कारण प्रमुख मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होते। मुंबई क्रिकेट संघाचा रणजीपटू आणि किंबहुना खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटपासून लेदर क्रिकेट आणि लेदर क्रिकेटमध्ये ज्याने अफलातून कौशल्य दाखवून आज मुंबईच्या रणजी संघामध्ये ज्यांनी तब्बल 40पेक्षा अधिक वेळा मुंबईने रणजी क्रिकेट स्पर्धेमध्ये अजिंक्यपद पटकावलं, त्या रणजी संघामध्ये स्थान मिळवण्यासाठी चढाओढ ही काही केवळ एका वर्षाची 2 वर्षाची स्टोरी नसते, ती अनेक वर्षांची मेहनत असतं, आणि त्या मेहनतीमध्ये आपल्याला तनुष कोटियन हे अर्थातच क्रिकेटपटू पाहायला मिळतात, जे मुंबईचे रणजीपटू आहेत, आणि त्यांचं या ठिकाणी आगमन होतं आहे। मान्यवर आपले अर्थातच आजच्या या मान्यवरांमध्ये त्यांचं एक महत्त्वाचं नाव असेल, आणि दुसरे त्यांच्या समवेत अनिल टिकरे सर, जे अर्थातच मुंबई संघाचे मॅनेजर म्हणून गेली कित्येक वर्ष आपल्याला पाहायला मिळाले। भारतीय संघाच्या वेगवेगळ्या अर्थातच भूमिका बजावत असताना मॅनेजरचा रोल अलीकडच्या काळामध्ये टीम मॅनेजरचा महत्त्वाचा राहिला, आणि अनिल सरांच्या नेतृत्वाखाली अनेक संघांनी अर्थातच एक टीम मॅनेजमेंटमध्ये त्यांचा एक महत्त्वाचा रोल आपल्याला पाहायला मिळाला। ते अनिल सर सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती येतात। या दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। या दोन्ही
मान्यवरांना या ठिकाणी विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे आणि त्यांच्या समवेत इतरही काही मान्यवर आहेत, आपले सर्व सहकारी आहेत. स्वतः दर्शन वाकडे स्पर्धेचे मुख्य आयोजक या ठिकाणी या मान्यवरांना व्यासपीठावरती आणतात. तनुषचं आपण एकदा जोरदार टाळ्याने या ठिकाणी व्यासपीठावरती स्वागत करूया. अनिल सरांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करूया. व्यासपीठावरती आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतोय आणि खेळाला सुरुवात करायची आहे. पंचांना ही विनंती करतो. धन्यवाद संदीप. आणि याच्या मागे मी थोडंसं जोडणार आहे की आपण एक नाव ऐकलं असेल. साधारण मंडळी 40 ते 50 वर्षाची जी असतील त्यांना नक्कीच आठवत असेल की करुणाकरण कोट्टियन, राहुल 11चा परफेक्ट बुंदा मारणारा एक फास्टर गोलंदाज. आणि ज्या गोलंदाजाने 1990 ते 2000 पर्यंत जो काळ गाजवला आणि आपल्या संपूर्ण भारतामध्ये एक मोठी टुर्नामेंट व्हायची, ती अर्थात आर.के. ट्रॉफी. आणि त्या आर.के. ट्रॉफीमध्ये 1990 साली उत्कृष्ट गोलंदाज याला 25,000 रुपयांचं पारितोषिक होतं आणि ते करुणाकरण कोट्टियन अर्थात तनुष कोट्टियनचे वडील यांनी पटकावलेला आहे आणि तो वारसा आपण पाहतोय त्यांनी घेतलाय. ॲब्सोल्युटली. आणि ही या आठवणीपर्यंत आपल्याला जायचं होतं. आर.के. ट्रॉफीमध्ये करुणा सरांचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर किंवा त्यानंतर सुरू झालेला त्यांचा दबदबा, करुणा सरांचा म्हणजे राहुल 11च्या त्या संघामध्ये जर करुणा सर खेळत असतील तर समोरचा फलंदाज म्हणायचा की थांब दुसऱ्याला बॅटिंगला पाठवतो. ही अर्थातच भूमिका असायची. आणि आज तनुष मला वाटतं की त्या वाटेवरती पुढे चालतोय, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आज तनुष या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल आम्ही अंश आश्लेषा चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. स्वतः संघाचे मॅनेजर म्हणजेच अनिल सर सोबत आहेत, त्यांचंही आम्ही या ठिकाणी अनिल सर आपलं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आणि वळूया मैदानाकडे जिथे खेळायला प्रारंभ होतोय. ओव्हर टू वन्स अगेन यासिन जी मर्चंट. ओहो, इस बीच गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था. ऐसा लग रहा था कि ये 4 रन बन सकते थे, मगर क्या कमाल की फील्डिंग, वक्त की नज़ाकत को यहाँ पे पहचान लिया है. शॉट फाइन लेके फील्डर, उसी के साथ विकेट कीपर मोनिया, इन दोनों खिलाड़ियों की तारीफ तो यहाँ पे बनती है क्योंकि अब यहाँ पे एक एक रन बहुत ही इंपॉर्टेंट होगा, क्योंकि एक एक चौका यहाँ पे गेंदबाजी करने वाली टीम के ऊपर और गेंदबाज के ऊपर आघात कर सकता है. और इसी वजह से रन को बचाना है किसी भी हालत में, और इसी सोच के साथ यहाँ पे फील्डिंग हो रही है. 50 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर. जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर फुल टॉस गेंद थी, मगर रन लेना नहीं चाहते हैं क्योंकि इस ओवर की ये अंतिम गेंद थी. सुमेध पत्रे ने 2 ओवर में मात्र 17 रन खर्च किए हैं. उनके हाथ सफलता तो नहीं लगी, मगर क्या कमाल की गेंदबाजी की है इस गेंदबाज ने. जितनी तारीफ करे उतनी कम होगी, क्योंकि ऑल इंडिया ओपन लॉर्ड्स में और किरण पवार जैसे बल्लेबाज उनके जब सामने हो तो 8.50 का औसत टेनिस क्रिकेट के खेल में हमें बहुत कम देखने को मिलता है. मगर सुमेध पत्रे ने आज यहाँ पे हमें दिखाया है अपनी पावर, अपनी ताकत, अपनी कुशलता, अपना कौशल्य और अपना हुनर यहाँ पे बिखेरा है. सर तो अब यहाँ पे दोस्तों, जी हाँ सर 21.30 म्हणजे सर 20 मिनिटं एक्सिड झालेली आहेत. इथे सुद्धा स्टॉप वॉच केलं होतं आपण मधल्या काळात, पण तरी सुद्धा 21 मिनिटांपेक्षा अधिक वेळ झालाय सर. ओव्हर टू वन्स अगेन यासिन. जी हाँ संदीप, थैंक यू. और अब देखिए फिर से एक बार अलग और हटके नाम यहाँ पे नजर आता हुआ, सोहेल धार पवार, उरण से बिलोंग करने वाला ये गेंदबाज अंतिम ओवर लेकर आया है 6 गेंदों में जब 28 रनों की जरूरत है. रिंकू सिंह की तरह यहाँ पे बल्लेबाजी करनी होगी, आपके पास कोई ऑप्शन नहीं है. जी हाँ, इस मरतबा हवा में खेलने पर मजबूर कर दिया. शॉर्ट पॉइंट की दिशा में एक आसान सा कैच और किरण पवार की पारी का यहाँ पे खात्मा होता हुआ. किरण पवार बैक टू द पवेलियन. सोहेल के गेंदबाजी में धार भी है और पावर भी है. पहली ही गेंद पर किरण पवार जैसे बल्लेबाज को यहां से चलता किया है और अब ये मैच तकरीबन गेंदबाजी करने वाली टीम के पक्ष में झुका हुआ हमें साफ नजर आ रहा है, क्योंकि जब तक किरण पवार थे तब तक ये मैच कभी भी कहीं पे भी बदल सकता था. मगर किरण पवार आउट होने के बाद अब नए बल्लेबाज के ऊपर एक बहुत ही बड़ा मनोवैज्ञानिक दबाव होगा, क्योंकि 5 गेंदें बची है और जीतने के लिए 28 रनों की ज़रूरत.
जिनका मैंने जिक्र किया था, रिंकू सिंह, क्योंकि उन्होंने यही सिचुएशन को हैंडल किया था और वहां से ही अपने नाम का परचम पूरी दुनिया में लहराया था। KKR बनाम गुजरात टाइटन आपने मैच देखा होगा, मगर यहाँ पे अपनी धार दिखाते हुए सुहेल धार पवार, क्या कमाल की गेंदबाजी हुई, परफेक्ट यॉर्कर, बल्लेबाज को सीधे बल्ले से खेलने पर मजबूर कर दिया। सीधे बल्ले से उस गेंद को लॉन्ग ऑफ की दिशा में खेला था, मगर रन यहाँ पे लेना नहीं चाहते हैं। 4 गेंदें बची है, 28 रनों की ज़रूरत। लॉन्ग ऑफ के फील्डर को अब 30 गज के दायरे के अंदर यहाँ पे आमंत्रित किया है और शॉर्ट फाइनले के फील्डर को देखिए डीप फाइनले की दिशा में भेजा गया है। सुहेल धार पवार फिर से एक बार बाएं हाथ से राउंड विकेट। जी हाँ, कमाल की गेंदबाजी सुहेल की, लगातार 3 गेंदें यहाँ पे बिंदियाँ आती हुई। अब मात्र औपचारिकता हमारे सामने नजर आ रही है, क्योंकि 3 गेंदें बची है और 28 रनों की ज़रूरत। पहली 3 गेंदों में बिल्कुल रन यहाँ पे उन्होंने खर्च नहीं किया, या ये भी कह सकते थे कि बल्लेबाज 1 रन लेना नहीं चाहते हैं, क्योंकि 1-1 रन से यहाँ पे काम नहीं बनने वाला। जी हाँ, इसमें दबा हवा में गेंद, फिर से एक बार इसी ओवर में ये दूसरा झटका दिया है सुहेल धार पवार ने। दोस्तों, कभी कभी कुछ जो कैप्टन होते हैं वो बहुत ही चाणाक्ष, बहुत ही चतुर होते हैं, उनकी स्ट्रैटेजी हम समझ नहीं सकते। सुहेल धार पवार को उन्होंने संभल कर रखा, क्योंकि वो जानते हैं कि अंतिम ओवर में अगर यहाँ पे 20 या 22 रन बनते हैं तो अगर दूसरे गेंदबाज होंगे तो शायद वो रन खर्च कर सकते हैं, मगर इस तरह से उन्होंने यहाँ पे संभल कर रखा और देखिए ऐन वक्त पर उनके हाथों में गेंद थमा दी है। जिस तरह से संदीप जानते होंगे कि भरत मेहर करके एक गेंदबाज थे, उनके हाथों में गेंद जब भी सौंपते थे चंद्रा, तब इसी तरह से हमें गेंदबाजी देखने को मिलती थी। अगर 6 गेंदों में 6 रन भी होते थे तब भी भरत मेहर बचा लेते थे। इतना भरोसा, इतना विश्वास होता था अपने गेंदबाजों के ऊपर। ॲब्सोल्युटली. आणि हा भरोसा मला वाटतं ना कर्णधाराला द्यावा लागतो, की कर्णधाराला तो तुमच्या संघ सहकार्यांना सांगावा लागतो, तू करू शकतोस, मला माहिती आहे, तू आतापर्यंत केलेला आहेस आणि बाकी सांभाळायला मी आहे ना, तू फक्त गोलंदाजी कर, तुझ्या स्ट्रेंथवर बॉलिंग कर, मी पूर्ण जबाबदारी घेणार आहे. जी हाँ, अब मात्र औपचारिकता, मात्र फॉर्मेलिटीज और इसी के साथ ओवर की यहाँ पे समाप्ति हो चुकी है और ये मैच जीता है टॉप शाइन सासौने टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक और आने वाले टीम के लिए बहुत सारी बधाइयाँ। सामनावीराचा मानकरी ठरला आहे